Welcome to SP Education Channel. इंटरमिजिएट ग्रेड एक्झामचा फर्स्ट पेपर स्टील लाईफ म्हणजे स्थिर चित्र, याला तुम्हाला 3 तासांचा वेळ आहे. आणि स्टील लाईफला नेमका कोणता क्वेश्चन येणार आहे, कोणते ऑब्जेक्ट मांडले जाणार आहेत, हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अशा सगळ्या इम्पॉर्टंट व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जसजशा नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला 100% ए ग्रेड मिळेल. व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामची प्लेलिस्ट दिसेल. त्यामध्ये मी सगळ्या व्हिडिओज अपलोड करून ठेवलेल्या आहेत. वेळ नसेल तरी सगळ्या व्हिडिओज तुम्ही फास्ट स्पीड करून पाहून घ्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर एक्झाम्पल्स, भरपूर इन्फॉर्मेशन आणि ए ग्रेड मिळवण्यासाठी खूप प्रयत्नपूर्वक व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यामुळे एलिमेंटरी इंटरमिजिएट दोन्ही स्टुडंटने दोन्ही एक्झामच्या, म्हणजे एलिमेंटरीच्या मुलांनी इंटरमिजिएटच्या व्हिडिओज आणि इंटरमिजिएटच्या मुलांनी एलिमेंटरीच्या व्हिडिओज सगळ्या तुम्ही फास्ट स्पीड करून पाहून घ्या. आता आपण स्टील लाईफ स्थिरचित्र यामध्ये कोणते सब्जेक्ट एक्झामला येणार आहेत ते पाहणार आहोत. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा फर्स्ट पेपर स्टील लाईफ म्हणजे स्थिरचित्र या पेपरला तुम्हाला 4 ते 6 वस्तू म्हणजेच ऑब्जेक्ट समोर ठेवली जातात. त्यामध्ये निसर्गातील घटक आणि माणसाने तयार केलेल्या वस्तू मांडल्या जातात. निसर्गातील घटक याचा अर्थ झाडांची पानं, फुलं, फळभाज्या, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स असे सगळे नॅचरल ऑब्जेक्ट म्हणजे निसर्गनिर्मित वस्तू या ठेवल्या जातात. आणि माणसाने तयार केलेल्या वस्तूंमध्ये हंडा, पाण्याचा जग, टोपली, झाडू, बादली, मग, फ्लॉवर पॉट, पाण्याची बाटली, ग्लास, छत्री, पुस्तक अशा इतरही ज्या काही वस्तू आहेत माणसाने तयार केलेल्या त्या समोर तुमच्या मांडल्या जातात. स्टील लाईफ सब्जेक्टमध्ये पाठीमागच्या बाजूला ड्रेपरी म्हणजेच एखादं रंगीत कापड टाकलेलं असतं किंवा वस्तूंच्या खाली देखील रंगीत कापड टाकलेलं असतं, जे तुम्हाला पाठीमागच्या वर्षी एलिमेंटरीला नव्हतं. आता ते इंटरमिजिएटला त्यांनी रंगीत कापड जे असतं ते पाठीमागे आणि वस्तूंच्या खाली टाकलेलं असतं. ज्या आत्ता मी वरती तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू सांगितलेल्या आहेत, या सगळ्यांमधून काही वस्तू निवडून मी तुम्हाला रिपीटेड ज्या झालेल्या आहेत त्या कशा, त्या कोणत्या वस्तू तुम्हाला एक्झामला येणार आहेत त्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याआधी थोडीशी इन्फॉर्मेशन सांगते आणि मग मी ज्या एक्झामला येणाऱ्या ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू आहेत, ज्या इम्पॉर्टंट आहेत, ज्या रिपीट झाल्या आहेत दर एक्झामला, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप फायद्याचा होणार आहे. स्टील लाईफ म्हणजे स्थिरचित्र काढताना तुमच्या मनाला जे समोर दिसत आहे त्याप्रमाणे स्केच करता येतं. त्याचप्रमाणे समोर जे ऑब्जेक्ट मांडलेले आहेत म्हणजे वस्तू मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टचा कलर न देता तुमच्या मनाप्रमाणे थोडाफार कलरिंगमध्ये तुम्ही बदल करू शकता. मागची जी ड्रेपरी आहे त्याचे कापड जे आहे त्याच्या कलरमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे थोडासा बदल करता येतो. स्टील लाईफ जे स्थिरचित्र हे आहे त्याला ए ग्रेड मिळण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे. ABC ग्रेडला तुम्हाला 10thला एक्स्ट्रा मार्क कसे मिळतात याची व्हिडिओ देखील चॅनलवरती मी टाकलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये एक्स्ट्रा मार्क्सची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकते तुमच्यासाठी. ती व्हिडिओ लिंक ओपन करून तुम्हाला कळेल की एक्स्ट्रा मार्क्स कसे मिळतात. त्याचप्रमाणे एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या व्हिडिओंची प्लेलिस्टची लिंक देखील मी कमेंट बॉक्समध्ये टाकते. स्थिरचित्र म्हणजे स्टील लाईफ जो पेपर आहे आणि जे ऑब्जेक्ट ठेवलेले असतात त्या ऑब्जेक्टवरती एखाद्या खिडकीतून किंवा दरवाजातून जो प्रकाश येतो किंवा लाईट येतो तो लाईट त्या वस्तूंवर पडतो आणि पडल्यानंतर तुम्हाला तुमच्या ड्रॉइंगमध्ये कलरिंग करताना तो लाईट पडलेला तुम्हाला दाखवायचा आहे. वस्तूंवरती जो प्रकाश पडलेला आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे तुमच्या ऑब्जेक्टची शॅडो म्हणजे सावलीसुद्धा तुम्हाला दाखवायची आहे. ज्या ऑब्जेक्ट किंवा वस्तू ठेवलेल्या आहेत त्यांची व्यवस्थित मांडणी तुम्ही तुमच्या ड्रॉइंगमध्ये केली पाहिजे. त्याच्या आकाराचे प्रमाण व्यवस्थित दिसले पाहिजे. फॉर एक्झाम्पल बादली आणि मग ह्या जर 2 वस्तू तुम्हाला काढायच्या असतील तर बादली तुम्ही मोठी दाखवायला पाहिजे आणि मग तुम्ही त्याच्याप्रमाणे छोटा दाखवायला पाहिजे बादलीपेक्षा बराचसा. बरेच स्टुडंट असे करतात, बादली ही एकाच आकाराची आणि मगही एकाच आकाराचा असे दाखवतात. अशा वेळेला तुम्हाला हवी ती ग्रेड मिळणार नाही आणि तुम्हाला ए ग्रेड देखील मिळणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्या सब्जेक्टच्या व्हिडिओ ए ग्रेड मिळण्यासाठी भरपूर प्रयत्नपूर्वक विचार करून मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या नक्की तुम्ही पहा. कलरिंग करताना एक महत्त्वाची गोष्ट, शेडिंगचा नक्की वापर करा. फॉर एक्झाम्पल लाईट ब्ल्यू, मीडियम ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू असे लाईट टू डार्क असे शेड्स तयार करून
ड्रॉइंगमध्ये तुम्ही वापरा. इथे महत्त्वाची गोष्ट सांगते, तुम्हाला समोरच्या वस्तूंचे कलर म्हणजे कलर जे दिसत आहेत वस्तूंचे, ऑब्जेक्टचे, त्या कलरिंगमध्ये थोडाफार बदल करता येणार आहे, पण तो फक्त माणसाने तयार केलेल्या वस्तूंच्या कलरमध्येच बदल करा. नॅचरल थिंग्स ज्या समोर मांडलेल्या आहेत किंवा ऑब्जेक्ट्स मांडलेले आहेत, निसर्गनिर्मित वस्तू आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कलरमध्ये बदल करायचा नाही. त्या जे काही वस्तू आहेत त्या आहेत तशा कलर्समध्ये कलरिंग करायच्या. समोर जे कलर दिसत आहे तेच तुम्ही द्यायचे आहेत. समजा रेड कलरची बकेट आणि बादली ठेवलेली आहे, त्याच्या शेजारी रेड कलरचं ॲपल किंवा टोमॅटो जर ठेवला असेल तर अशा वेळी ते ड्रॉइंग फारसं छान दिसत नाही, कारण दोन्ही कलर एकच आहेत. तुम्ही बादलीलाही रेड कलर दिला आणि ॲपल किंवा टोमॅटोही त्याच्याजवळचा रेड केला तर एवढं उठावदार तुमचं जे ड्रॉइंग आहे ते दिसणार नाही. अशा वेळेला तुम्ही बादलीचा कलर बदलू शकता. त्याला तुम्ही बादलीला रेडच्या ऐवजी येलो कलर तुम्ही देऊ शकता किंवा दुसरा आवडीचा कोणताही कलर तुम्ही देऊ शकता. ज्या नॅचरल गोष्टी आहेत समोर ॲपल आणि टोमॅटो, त्याचे मात्र कलर तुम्ही बदलायचे नाही, ते आहेत तेच ठेवायचे. बादली टोमॅटो ॲपल दिसताना अतिशय उठावदार दिसणार आहेत. जर तुम्ही दोघांनाही वेगवेगळे कलर दिले तर ॲपल रेड आणि बादली समजा वेगळ्या कलरची, बादली ही रेड करायची नाही. अशा प्रकारे कलरिंग करताना बारीक विचार करायचा आणि स्टील लाईफचं ड्रॉइंग तुम्ही कंप्लीट करायचं. ड्रॉइंग अर्धवट सोडायचं नाही. अर्धवट जरी राहिलं तरीसुद्धा तुम्हाला मार्क दिले जात नाहीत. त्यामुळे व्यवस्थित वेळेचा वापर करायचा. माझ्या सगळ्या व्हिडिओज बघा, कसा परफेक्ट टाईम तुम्ही वापरायचा आहे त्या देखील व्हिडिओज मी चॅनलवरती टाकले आहे, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे स्थिरचित्र, स्टील लाईफ काढताना ज्या समोर वस्तू ठेवल्या आहेत, ऑब्जेक्ट ठेवले आहेत, ते लहान आकारात काढू नका. तुमचा जो ड्रॉइंग पेपर आहे त्याच्या 3/4 भाग तुमच्या ड्रॉइंगने संपूर्ण व्यापला पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, समोर ठेवलेली मांडणी ऑब्जेक्टची जर थोडीशी तुम्हाला विस्कळीत वाटत असेल तर तुम्ही त्या स्वतः मांडणीमध्ये थोडासा बदल करा. तुम्ही जशीच्या तशी न काढता एकमेकांवर ते जे ड्रॉइंग आहे ते व्यवस्थित सुसंगत आहे त्या मांडणीमध्ये स्वतः बदल करू शकता आणि समोर मांडलेल्या ज्या ऑब्जेक्ट आहेत त्याची जागा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या ड्रॉइंग पेपरवर थोडीफार बदलून ते ड्रॉइंग तुम्ही कंप्लीट करू शकता. ही सगळी इन्फॉर्मेशन देण्याचं कारण असं आहे, एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर भरपूर मुलं त्या ठिकाणी असतात आणि प्रत्येकाला जशी जशी इन्फॉर्मेशन बाहेर मिळालेली आहे एक्झामच्या आधी त्याप्रमाणे ती मुले जे असतात, स्टुडंट असतात, ड्रॉइंग काढत असतात. तुम्हाला ड्रॉइंग काढताना त्यावेळेला तुमचं चुकत तर नाही ना असं वाटायला लागतं. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे जाण्याच्या अगोदरच माहिती हवी, म्हणून मी एवढी सगळी बारीक सारीक माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. वेळ जरी तुमच्याकडे नसेल तर फास्ट स्पीड करून तुम्ही पहा. या ठिकाणी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट आणि पाठीमागची ड्रेपरी आणि समोरच्या ज्या ऑब्जेक्टच्या वस्तू याचा जर समजा एकच कलर आला, समजा मागे रेड कलरची ड्रेपरी किंवा कापड आहे आणि समोर रेड कलरची बादली ठेवली आहे, अशा वेळेला तुम्ही कापडामध्ये किंवा बादलीमध्ये कॉन्ट्रास्ट कलर देऊन तुम्ही ती वस्तू जी आहे ती उठावदार करू शकता. कलर्समध्ये बदल तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही बदल करायचा आहे स्वतःहून. मग इतर मुलं त्यावेळेला जे काही वेगळे असतील ते कलर्स देतात आणि तुम्हाला कन्फ्यूज होतं की आम्ही हा कलर दिला आहे, इतर मुलांनी वेगळा कलर दिला आहे. तर प्रत्येकजण प्रत्येकाप्रमाणे तिथे ड्रॉइंग काढणार आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही मानवनिर्मित वस्तूंचा कलर बदलू शकता. फक्त नॅचरल वस्तू आहेत त्याच कलरमध्ये करा, कलरिंग करा. एखादी गोष्ट चमकत आहे, एखाद्या गोष्टीवर प्रकाश पडला आहे, लाईट पडला आहे, हा जो भाग आहे तो दाखवण्यासाठी तुम्हाला खूप सोपी पद्धत वापरायची. काय करायचं, ज्या ठिकाणी लाईट किंवा प्रकाश पडलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तो भाग कलरिंग करायचा नाही, तो पांढराच ठेवायचा. म्हणजे तो भाग चमकत आहे असा भास तयार होतो. त्याचप्रमाणे लाईटचा भाग किंवा प्रकाशाचा भाग तुमच्या ऑब्जेक्टवर कोणत्या बाजूने पडत आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तुमच्या टीचर किंवा शिक्षकांची मदत घ्या. ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. तुम्ही कोणत्याही प्रकारचे कलर्स वापरू शकता हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही एलिमेंटरी एक्झाम दिलेली आहे. तरी परत एकदा सांगते, ऑइल पेस्टल कलर, वॉटर कलर, ट्यूब कलर, पेन्सिल, जे काही तुमच्याकडे म्हणजे कलरफुल पेन्सिल्स जे तुमच्याकडे कलर्स उपलब्ध आहेत ते कोणत्याही प्रकारचे कलर्स तुम्ही वापरू शकता. वॉटर कलर, ऑइल पेस्टल याचा सुद्धा तुम्ही मिक्स मीडियम म्हणून वापर करू शकता. स्टील लाईफ म्हणजे स्थिर चित्र या पेपरला तुम्हाला बकेट म्हणजे बादली
दुधी भोपळा म्हणजे बॉटल गार्ड, कोकोनट म्हणजे नारळ, वांग म्हणजे ब्रिंजल, केळी म्हणजे बनाना, एखादं चिनी मातीचं भांडं म्हणजे सिरॅमिक पॉट, ॲपल म्हणजे सफरचंद. एवढ्या सगळ्या वस्तू खूप इम्पॉर्टंट आहेत. ही व्हिडिओ यासाठीच केली होती की इम्पॉर्टंट कोणते ऑब्जेक्ट आहेत. पाठीमागच्या साईडला ड्रेपरी आणि ज्यावर ऑब्जेक्ट किंवा वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्या खाली ड्रेपरी जी आहे, म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मी ज्या आत्ता वस्तू सांगितल्या त्या रिपीटेड झालेल्या वस्तू आहेत. पाठीमागे ड्रेपरी आणि त्या वस्तूंच्या खाली ड्रेपरी, आणि जे आता मी तुम्हाला वरती सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रिपीटेड झालेले क्वेश्चन्स म्हणा किंवा ऑब्जेक्ट म्हणा ते झालेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत. बादली, मग, ढोबळी मिरची म्हणजे कॅप्सिकम, कॅबेज म्हणजे कोबी, फ्लावर या वस्तू देखील येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एखादी बादली असते किंवा बकेट, त्या बकेटमधून एखादं कापड बाहेर काढून एका पद्धतीने ते असं बाहेर पसरवलेलं असतं आणि त्याच्या शेजारी बाकीचे ऑब्जेक्ट ठेवलेले असतात आणि टेबलवर त्या ऑब्जेक्ट सगळ्यांची मांडणी केलेली असते, जे तुम्हाला सगळ्यांना समोर दिसणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जो क्वेश्चन पेपर येणार आहे, सगळं मी जे आत्ता ऑब्जेक्ट सांगितले ते इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट आहेत, रिपीटेड ऑब्जेक्ट आहेत. ते चांगले करून जा. चॅनेलवरती नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करत आहे, त्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. हाईपचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. हाईप केल्याने मला अजून एक लाईक मिळणार आहे. धन्यवाद.